सकाळ मित्रांनो. काय झोपू देणे का बाबाजी? रातभर नवीन बायको असल्यावानी जिरवल्या, आता तरी सुखानं झोपू देवा. माफ करा पण वेळ झालेली आहे, उठा. लालू, हे बिग बॉसचं घर आहे, तुमच्या बापाचं घर नाही. चला उठा. आता बिग बॉस म्हणन तेव्हा उठीन म्हणजे माझी काय इज्जत आहे का नाही? आता उठलो तर मला चाय पाहिजे बिग बॉस, ते कारीवाली. अबे डेंग्या, लालाला तर काराच गोष्टी आवडतात बे. हो याची मालही कारीच आहे गण्या भाऊ. बिग बॉस, बोला. माझी माय टीव्ही पाहत असेल तर तिला विचारजो बरं, मी तोंड घासासाठी कोरशे आणलं होतं, ते कोण्या बॅग मध्ये ठेवलं तर. हाकऱ्या, लई चौगळ आहे तुझं. बिग बॉस, तुमच्या घरामध्ये एक खून माप असेल तर हिच्या तोंडावर उशी दाबून मारू का? सकाळी सकाळी हिचा चेहरा दिसला, आता माझा दिवस कसा जाते का? बिग बॉस पहा ना. अय सविते, तोंड नको खोलू, मोठ्याने वास मारते तुझ्या तोंडाची. अय सविते, दात घासत जाणे. मला वाटलं कोण पाजला का, एवढ्याने खोट वाशी तुझ्या दाताची. श्रावणी, जी बिग बॉस. तुम्ही काल का बरं रडत होत्या? काय झालंय तुला लढाले श्रावणे? आजभर लढत होतीस ना, मला सांगली सुद्धा नाही. बे गण्या भाऊ, तिला तिच्या बाबूची आठवण आली असेल. नाही बिग बॉस, काल जेवणामध्ये मीठ कमी होता. अय तर भोंगाडे, हा कोटी कारण हो काय? मीठ कमी होता तर वरून मीठ झोकाची होत. एवढा मोठा पुडा आणून ठेवलं होतं तरी बिग बॉस ना. लालू, तुम्ही आपला आवाज कमी करा. तुम्ही या घरचे डॉन नाही. बिग बॉस, उठा उठा के पटकूंगा, चीर दूंगा, काट दूंगा, मार दूंगा, गाड़ दूंगा. हाँ. लालू, तुम्ही जर या घरचे सनी देवल असाल तर मी पण कात्या आहे. जर तुम्ही कात्या असाल तर मी तात्या विंचू आहे. भट स्वाहा. हाय, शुभ सकाळ मित्रांनो. वहिनी, किती गोड आवाज आहे जी तुमचा, जसा मिठूच बोलला जणू. हा पाय आंटी लवर. डुकराचा आवाज कुठून आला रे? सकाळी 9 वाजता. बिग बॉस, तुला आंब्याची चटणी आणून देतो मी खावाले, पण ये घराच्या बाहेर काढ. ए भोंगारी, सडल्या आंब्यासारखा सर्व घराले सडवत आहे. कात अकरा गण्या, माझ्या पाय तुला एवढ्याने प्रॉब्लेम होत आहे तर तू निघ ना. तुमचे चेहरा बंदचा स्टॅम्प मारीन तुझ्या कपारावर. बिग बॉस, हिची माझी पट नाही, हिला तुम्ही एक दुसरी रूम द्या आणि मला एक दुसरी रूम. बे गण्या भाऊ, मी तर म्हणतो हिच्या थोबाडवर मार. डेंग्या, मी तुला का केलं रे? मला तू आवडतच नाहीये. ए श्रावणी, तू त्याच्या दूर हो. बिग बॉस, हालाल्या माझ्यावर डोळे मारते जी. कृपया शांतता राखा. आता मी तुम्हाला एक एक प्रश्न विचारणार आहे, त्याचा उत्तर द्या. कोणाला असं वाटते की तो गावठी बिग बॉसची ट्रॉफी जिंकेल आणि त्या जिंकण्यामागचं कारण काय असेल? गावठी बिग बॉसची ट्रॉफी मी जिंकीन साहेब. आणि त्याचं कारण असा का हे एवढे लोक डबू आहेत, यायला ड नाहीये. मी हुशार आहो साहेब, मला ट्रॉफी देऊन द्या, मी जातो घरी. बे कुत्रीच्या लाल्या, बोर्डाची एक्झाम नाही जिथे तू टॉप मारणार आहेस. बिग बॉस, गावठी बिग बॉसची ट्रॉफी मी जिंकीन. बे डेंग्या, या घरात गण्या असताना तू कसा ट्रॉफी जिंकशील बे? बिग बॉस, गावठीची ट्रॉफी मी जिंकीन आणि त्याच्या मागं कारण आहे. बिग बॉस, मी लगेच घरी भाऊजी, आमच्या घरी जेवायला अन्न नाही राही म्हणून आम्ही गोटे खाऊन जगतो बिग बॉस. अजी बिग बॉस, याच्यापेक्षा तर मी गरीब आहो. विश्वास नसेल तर येऊन माझी चड्डी चेक करा. आता ही 4 गड्डे पडलेत, एक तर पुरा बदामाचा दिल झालाय दिल. याच्या चड्डीला बिग बॉस गड्डे तरी पडलेत. माझी चड्डी पावाल तर फक्त नाळा भेटल, बाकी चड्डीचा कापड 5 वर्ष पहिलेच कुजला. बापरे, एवढी गरिबी. हे दोघे गरीब नशीब बिग बॉस. माझी गरिबी खूप वाईट आहे बिग बॉस. आमच्याकडे राहायला घर नाही तर आम्ही चिमणीच्या घरट्यामध्ये राहतो बिग बॉस. धोट्यात गेला. बिग बॉस, मला चालता नाहीये, मला डोळ्याला दिसत नाही. ट्रॉफी देऊन द्या, मी जातो घरी. नाही बिग बॉस, मी सुंदर आहे तर गावठी बिग बॉसची ट्रॉफी मलाच द्या. वहिनीला जर का ट्रॉफी भेटत असेल तर माझा काही चढताना नाही बिग बॉस. जेव्हा जेव्हा वहिनीच्या घरी जाईन तेव्हा तेव्हा ट्रॉफीला हात लावून येईन. वहिनी, ट्रॉफीला हात लावू द्याल ना? तुमचीच ट्रॉफी आहे ही. अरे गण्या भाऊ, नॅशनल टीव्हीवर आहेस बरं. मनोरथाबाई, तुम्हाला काहीच बोलायचं नाही का? मी मुखी आहो बिग बॉस. पापा, श्रावणी कुठे गेली? बिग बॉसची ट्रॉफी उचलाल तर नाही गेली? बिग बॉस, माझा मोबाईल चोरी गेला बिग बॉस. माझा मोबाईल नशी दिसत बिग बॉस. बिग बॉस, माझा मोबाईल चोरी गेला. ज्यांनी कोणी श्रावणीचा मोबाईल नेला असेल त्यांनी श्रावणीला मोबाईल वापस करून द्यावे, अन्यथा बिग बॉस त्याच्यावर कठोर कारवाई करेल. तुमच्याजवळ आता फक्त 10 मिनिट बाकी आहे. श्रावणीचा मोबाईल या सवितीने चोरलं बे. बे हो गण्या भाऊ, हे आई तशी चोर घोडी. बिग बॉस, यायच्या पायी मी विलन दिसतो या घरामध्ये. त्याच्या बापानं काही कमी नाही कमवून ठेवलं. 2-2 फॅक्टरी आहेत आमच्या घरी. आंब्याच्या फॅक्टरी आहे तुमच्या घरी. तुमची तुझी माय शेण उचलाली आमच्या घरी.
बिचारी श्रावणी लढत असेल माझा फोन गेला म्हणून. बे पण लाला तू खाली का हल्लोरतेस बे? तुझ्या घरी नसल्यासारखा बिग बॉसने एवढ्या मोठा सोफा दिलन, एवढे मोठे बेड दिलन, त्याच्यावर झोप नसेल लागत तर सवितीच्या मांडीवर जाऊन झोप. ए डेंग्या, अबे डेंग्या, सवितीचे पाय पाहिला तर तुराटीच्या काडी सारखे आणि माझा चेहरा पडला भोपड्यावानी. मी जर का मा डोकसा तिच्या पायावर ठेवलं तर तिचे पाय कळणं मोडतील ना बे. होईल लंगडी चोरकोटची. तुझ्यात दम असेल तर ये बरं, 1 बाय 1 खेळू. कोण लंगडा होते तर पाहू. कम ऑन गण्या भाऊ. गण्या, सविती, बिग बॉसचे नियम तुम्ही तोडले आहेत. शिक्षा म्हणून या हप्त्यात सर्वांचे कपडे तुम्हाला धुवावे लागेल. बाबाजी, मी आपल्या घरी पडली काळी नाही उचलत तर या बिग बॉसच्या शेटवर येऊन मी आपला आंबा धुतो. सॉरी बिग बॉस, पण मी कोणाचे कपडे धुवू शकत नाही. माझ्या घरी माझे कपडे धुवासाठी नोकर असतात, नोकर. बापा बापा, लमचे खर्चासाठी पैसे नाही राहत म्हणून साहेबाची चड्डी धुतेस तू. पण सांगते का नोकर राहतात ना घरी कपडे धुवाले म्हणून. तुम्हा सर्वांना मी सूचित करतो, श्रावणीचा मोबाईल हरवला आहे. त्याला लवकरात लवकर शोधून श्रावणी जवळ देण्याची कृपा करावी. माझी श्रावणी का करत असेल दिल तोटा आशिक. बिग बॉस, अगर मुझे श्रावणी का मोबाइल नहीं मिला तो माँ कसम इस घर को पूरा कब्रिस्तान बना दूंगा. चीर दूंगा, फाड़ दूंगा, काट दूंगा, मार दूंगा. बाप रे, सनी देवलचा उजवा घुंगरू. अबे लाला, तू असा पागल सारखा का करतेस बे? जा होता बाई फोन, 1.25 लाख रुपये. तुले चांगल्याने ठेवता नाहीये का गे? जून खांद्याला बॅग वापरतेस तर बॅग मध्ये ठेवावा, नाही तर कमरेमध्ये खोसून ठेवावा. लहान पोरगी आहे, तिले का समजत असेल? लपडे करावाचा बराबर समजते. चला आता जागा झाला, हे कचरा बघा किती आहे. सॉरी बेटा, पण मी काम नाही करू शकत. माझं मोबाईल. बिग बॉस, मी या घरची कामवाली बाई हो का? तिने एकट्याने ठेका धरला हो का हा कचरा साफ करावाचा? हे खातीले येती न हकतीले येती आणि साफ करावं कोण? मी. बिग बॉसचं घर हे आपलं घर समजून स्वच्छ ठेवावे. तूही वर बोलतेस बिग बॉस. काहीले गरम दे, नाही तर मी येऊन तुझा गरम करतो. बिग बॉसचा आदेश आहे. बिग बॉसच्या सर्व खेळाडूंनी कन्सेशन हॉल मध्ये यावे. मोबाईल चोर सापडला आहे.